नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्या समोर एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट, एक सुंदर अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरात कशा संदर्भात आहे तर LIC मुंबई रिक्रूटमेंट 2025 व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, संपूर्ण बघा, ज्यामध्ये असणारी अर्थ सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचे नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक चांगल्या गोष्टीचं अप्रिसिएशन म्हणून लाईक करायला विसरायचं नाही। पहा मित्रांनो, पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। पदाचं नाव काय आहे? सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि पगार बघा 92,870 रुपये पर्यंतचा पगार। नक्कीच अशी संधी पुन्हा नाहीये। संपूर्ण जाहिरात समजून घ्या आणि तयारीला लागायला सुरुवात कर। चला, माहिती काय आहे तर भारतीय जीवन विमा निगम मुंबई भरती 2025 यामध्ये पदाचं नाव आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी। 350 पदे टोटल। शैक्षणिक पात्रता खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ही समजून घेणं। कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी, म्हणजे तुम्हाला बॅचलर पदवी असणं अपेक्षित आहे। कोणती शाखा, विज्ञान असू द्यात, कॉमर्स असू द्यात, आर्ट असू द्यात। मूळ जाहिरातीमध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। वेतन दरमहा 92,870 रुपये। वयोमर्यादा बघा 21 वर्ष 30 वर्ष। वयोमर्यादा इथं दिसतंय। रिलॅक्सेशन म्हणजे काही तुम्हाला सवलती दिल्या आहेत वयामध्ये, ते पण मी सांगणार आहे। नोकरीचं ठिकाण मुंबई। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते फॉर्म भरू शकता आणि शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची 8 सप्टेंबर। त्यानंतर सांगितल्या पद्धतीने जे पदाचं नाव काय आहे, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, 350 पदे। पगार सांगितला। ही अधिकृत वेबसाईट नोट डाऊन करा, तुम्हाला पुढे PDF डाउनलोड करायला किंवा अर्ज प्रक्रिया ॲक्च्युअल मध्ये स्टार्ट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला जो अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी वेबसाईट आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धती आहे मुंबईमध्ये आणि 8 सप्टेंबरला तुम्हाला लास्ट डेट दिली गेली आहे। यामध्ये बघा तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एज लिमिट किती आहे? मिनिमम एज शॅल बी 21 इयर्स, मॅक्झिमम एज नॉट फॉर 13 इयर। 30 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये। कधीपर्यंत पकडला जाईल? 1/8/2025। रिलॅक्सेशन आणि काही ज्या काही आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला PDF थ्रू सगळ्या सांगणार आहे। पुढं भरती प्रक्रिया कशी असणार आहे, ज्यामध्ये प्रिलियम होईल, मेन्स होईल, त्यानंतर इंटरव्ह्यू, सबकॉन्ट्रॅक्ट, प्री रिक्रूटमेंट, मेडिकल एक्झामिनेशन, ज्यामध्ये अर्ज फी सांगितली आहे फॉर SC आणि ST साठी 85 रुपये आणि फॉर ऑल अदर कॅन्डिडेट म्हणजे इतर कास्ट मधले असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 700 रुपये। नुकतेच ऍप्लिकेशन आज म्हणजे 16 तारखेपासून सुरुवात होईल आणि 8 तारखेपर्यंत। आता आपण बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण ऍक्च्युअल काय आलेलं आहे नोटिफिकेशन, जे ते जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, एक एक बारकाईने गोष्टी समजून घ्या। लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सेंट्रल ऑफिसर योग स्कीमा जीवन विमा मार्ग रिक्रूटमेंट ऑफ असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AAO। त्यानंतर त्या संदर्भामध्ये असणाऱ्या जे काय कास्ट न्याय प्रवर्ग न्याय जे असणाऱ्या जागेंची विभागणी तुम्हाला इथे दिसते, ज्यामध्ये बघा करंट इयर SC ST OBC EWS UR आणि टोटल यामध्ये बघा सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे। बॅकलॉग मधले असणाऱ्या आणि आत्ताच्या चालू जागा ज्यामध्ये टोटल आणि 350 दिलेत। बाकी PWBDच्या ज्या त्यांच्यासाठी आरक्षित केलेल्या जागांची सुद्धा विभागणी केली गेलेली आहे। पुढे एक एक गोष्ट त्यात आपल्या दृष्टीने महत्त्वाची, बाकीचे तुम्ही PDF थ्रू सगळ्या गोष्टी तुम्ही माहिती करून घेऊ शकता, ज्या आपल्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत जाणून घेणं। एज रिलॅक्सेशन असेल किंवा फॉर्म संदर्भामध्ये इतर माहिती, ज्यामध्ये सांगितलं स्टार्ट ॲप्लिकेशन कधी होईल 16/8/2025 म्हणजे आजची तारीख आपल्यासाठी आहे सुरुवात होण्याची। लास्ट डेट आहे 8/9/2025। डाउनलोड कॉल सेंटर म्हणजे कॉल सेंटर तुमचं जे आवेदन पत्र आहे ते एक्झामिनेशन जेव्हा असेल त्या 7 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध होईल या वेबसाईट वरती। त्यानंतर प्रिलियम टेंटेटिव्ह एक्झाम 3/10/2025 तारीख दिली आणि डेट ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्स टेंटेटिव्ह 10/8/11/2025। ओके, बाकीच्या गोष्टी एज रिलॅक्सेशनच्या बाबतीमध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणे
इन जनरल आपल्याला 30 वर्षाचं रिलॅक्सेशन सांगितलं होतं, 21 ते 30. बाकी रिलॅक्सेशन कोणाकोणाला दिलेलं आहे? SC ST ला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, OBC साठी 3 इयर, PWBD जनरल 10 इयर्स, SC ST PWBD मधले 15 इयर्स, OBC मधले 13, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन. बाकी ज्या काही आवश्यक आहेत गोष्टी तुम्ही ते रीड करू शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहितीचा अभ्यास करायला सोपं जाईल. बाकी आपल्या दृष्टीने आणखीन बेसिकली इन्फॉर्मेशन देणे गरजेचं कोणतं आहे ह्या तर गोष्टी मी सांगितल्या आहेत. ज्या अगोदरच जी परीक्षेचा जी काही फी आहे त्या संदर्भात SC ST PWBD साठी 85 आणि ऑल कॅन्डिडेट्स अदर मध्ये किती 700, बरोबर, त्याही गोष्टी सांगितलेल्या आहेत मी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन मेथड, पद्धती कशी आहे ती समजून जाणं. बघा त्यामध्ये बघा टोटल 100 मार्काचा पेपर आहे, त्यामध्ये मॅक्झिमम मार्क सांगितलेले आहेत. प्रश्न विचारण्याची पद्धती कोणती आहे, भाषा ते पण विचारलं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये कळतात. रिझनिंग ॲबिलिटी, नंबर्स ऑफ क्वेश्चन 35, मॅक्झिमम मार्क्स 35, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड 35, इंग्लिश लँग्वेज विथ अ स्पेशल एम्पॅरिसिस ऑन ग्रामर, व्होकॅब्युलरी अँड कम्प्रिहेन्शन 30 प्रश्न 30 मार्क. बाकी इथे ते स्टार बाबतीमध्ये तुम्हाला ज्या काही अटी आणि आहेत त्यात सगळ्या गोष्टी खाली नमूद केलेल्या आहेत. आता एक्झामिनेशनची मेथड कोणती आहे, इंग्लिश किंवा हिंदी यापैकी तुम्ही घेऊ शकता, एक चूज करू शकता. मिनिमम क्वालिफाईंग मार्क म्हणजे याच्यासाठी क्वालिफाईंग मार्क SC ST PW साठी 16 आणि अदर साठी 18, म्हणजे क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफाईड मार्क सुद्धा दिलेले आहेत आणि टाइम ड्युरेशन सुद्धा दिलेला आहे 20 म्हणजे 1 आवर्स तुम्हाला यामध्ये एक्झामिनेशन टायमिंग तुम्हाला दिल्या गेलेला आहे. बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं इन्क्लूड केलेल्या आहेत. आता आपण पाहिलं प्रिलियम, आता मेन्स एक्झाम मध्ये असणारे विषय दिसत आहेत. रिझनिंग ॲबिलिटी, जनरल नॉलेज, करंट अपिअरन्स, डाटा एनालिसिस, इंटरप्रिटेशन, इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस, त्याचे 30 प्रश्न आणि प्रत्येकी असणारे मॅक्झिमम मार्क्स किती आहेत, लँग्वेज मेथड कोणती आहे आणि क्वालिफाईंग मार्क्स किती आहेत, टायमिंग ड्युरेशन सुद्धा दिलेलं आहे. बाकी सगळ्या ह्याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवा, माहिती तुमच्यासाठी उपयुक्त अशी आहे. बाकी सगळ्या गोष्टी PDF थ्रू तुम्हाला मिळून जातील. बाकी वेबसाईट असेल, बाकी त्याच्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये असणाऱ्या आवश्यक त्या बाबी सगळ्या गोष्टी म्हणजे ॲप्लिकेशन करताना कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता त्या प्रत्येक गोष्टीची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. एकदा ती PDF डाउनलोड करून घ्या आणि दिलेल्या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचा फॉलोअप घ्या जेणेकरून तुम्हाला वेळेत फॉर्म सबमिट करता येईल, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात कारण जी अर्हता आहे साधारण आहे, जी बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत, त्यामुळे एक संधी उपलब्ध झालेली आहे. लवकरात लवकर जी काय आवश्यक PDF तुम्हाला लिंक सांगितलेली आहे त्यावरती जाऊन डाउनलोड करा, सगळ्या गोष्टी आधी अंडरस्टँड करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलोअप करा, ॲप्लिकेशन द्या आणि त्या पद्धतीने एक्झामच्या तयारीला लागा. नक्कीच तुम्हाला एक नवीन ठिकाणी LIC मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट वारंवार या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील, त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. चला मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमची रजा घेतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तुर्तास थांबतोय. गुड बाय अँड टेक